राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च केला असतानाही रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे। सर्वत्र अस्वच्छता, मोडतोड आणि निष्काळजीपणामुळे रुग्णांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। स्वच्छतागृहांमधील तुटलेले दरवाजे, फुटलेली कमोड, दुर्गंधयुक्त वातावरणामुळे रुग्णालयातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। पाण्याचे कॉक तुटल्यामुळे दिवस-रात्र यातून पाणी वायफळ वाहून जात आहे। देखभाल दुरुस्तीसाठी झालेला खर्च नेमका गेला कुठं असा सवाल उपस्थित केला जात आहे। येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रभावी देखरेख होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील रुग्णालये अशी अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्याने रुग्ण सुविधांचा बोजवारा उडाला आहे। या रुग्णालयात तातडीने स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। बिपिनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।